मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण राऊतांनी माफी मागितल्यानं खटला मागे घेण्यात आलेला आहे। राऊतांना त्यामुळे दिलासा मिळालाय। दादा भुसेंकडून हा खटला मागे घेण्यात आलेला आहे। विषय राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलंय ते उत्तम आहे। राऊतांनी माफी मागितलेली आहे, त्यामुळे दादा भुसेंनी आता हा खटला आहे तो मागे घेतलेला आहे। संजय राऊतांना हा मोठा दिलासा मानला जातोय। माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता। 1,78,00,000 डायरेक्ट 178 कोटी करून टाकले होते। आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा जो संभ्रम, गैरसमज झालेला होता, आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे। आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे। या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे घेऊ। मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मुंबईतील मराठी माध्यमाच्या तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। राज्य सरकारच्या संच मान्यता निर्णयामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आहे। मुंबईत सध्या मराठी माध्यमाच्या 337 शाळा आहेत। गेल्या वर्षभरात 84 शाळा बंद पडल्यानंतर आता आणखी 57 शाळा अडचणीत सापडलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शाळांमध्ये शिक्षकच नाही। आता आज एकही शिक्षक नाही 4,000 शाळांमध्ये। याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। कोणतीही मराठी शाळा बंद पडणार नाही याची सरकार दखल घेते, परंतु ज्या शाळेमध्ये मुळात अत्यल्प म्हणजे विद्यार्थीच नाहीत आणि शाळेच्या चालवतो या नावाखाली कोणी जर आपलं उखळ पांढर करत असेल तर त्या शाळेवर कारवाई जरूर केली जाईल, परंतु मराठी शाळा बंद होऊ देणार नाही। मराठी शाळा बंद होणार नाही, किंबहुना आणखी त्यांना पाठबळ देऊन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पटसंख्या कशी वाढवता येईल हे आपल्या शासनाचं धोरण आहे। तत्राप आपण जे काही बोलतायत या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेतली जाईल आणि कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही याची शासन काळजी घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।